आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। मुंबईत आज मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवारांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार, सूत्रांची माहिती। आज उमेदवार घोषित होण्याची शक्यता। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरची महत्त्वाची बैठक संपली। अजित पवार गट 7 जागांवर ठाम। बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, परभणी, गडचिरोलीच्या जागेसाठी एनसीपी आग्रही, सूत्रांची माहिती। उदयनराजेंची 3 दिवसांची दिल्लीवारी यशस्वी। साताऱ्यातनं उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। उदयनराजेंना भाजपनं 5-5 दिवस दिल्लीत वेटिंगला ठेवणं। उदयनराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा। आम्ही नेहमी मान सन्मान केला, भाजपकडनं छत्रपतींच्या गादीचा अपमान। या वेदना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून 12 एप्रिलला 12 वाजता फॉर्म भरणार। 5ही मतदारसंघात सभा घेऊन जनजागृती करणार। विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम। विंचू अनेकांना डसला, आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला। शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, ही लढाई मला लढू द्या। विजय शिवतारेंची शिंदे फडणवीसांना विनंती। शरद पवार, अजित पवार म्हणजे एक राक्षस तर दुसरा ब्रह्मराक्षस। कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं, आता पवारांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे। विजय शिवतारेंचा शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा। पुण्याच्या सासवडमध्ये विजय शिवतारे आणि दत्ता भरणेंची भेट। अपक्ष निवडणूक लढू नका, भरणेंची शिवतारेंना विनंती। आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याची घोषणा केली, हे दुर्दैव। एकत्र बसून चर्चा करायला हवी होती। मवियानं आंबेडकरांना दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम, ते निर्णयाचा फेरविचार करतील, राऊतांना विश्वास। मी मवियानं दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो। 4 जागा सांगत असले तरी प्रत्यक्षात ते 3 जागा देत आहेत। त्या 4 जागांवर ठाकरे गटानं लढावं, आंबेडकरांची प्रतिक्रिया। मवियाचे काही मतदारसंघात मतभेद, 1-2 दिवसात त्यांची चर्चा मार्गी लागल्यावर आम्ही चर्चा करू। 26 मार्चला आमची भूमिका जाहीर करणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, वंचित ठाकरे गटाची आघाडी होऊ नये म्हणून राऊतांनी अडथळे आणले। वंचित जिंकणार नाही अशा जागांचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला, नितेश राणेंचा आरोप। पवार पर्व संपवण्यासाठी मैदानात उतरलो, झुंडशाही आणि घराणेशाही संपवण्यासाठी शिवतारे पर्व सुरू। विजय शिवतारेंचा शरद पवार, अजित पवारांवर हल्लाबोल। बंजारा समाजाकडनं पंकजा मुंडेंची जंगी स्वागत। जेसीबीतनं फुलांची उधळण, लोकसभा लढवायची नव्हती पण मोदींनी स्वतः तिकीट दिलं, पंकजा मुंडे यांचं पुन्हा तेच वक्तव्य। बीडमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडनं गोपीनाथ गडावर अभिवादन। पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात। देशाला गर्व वाटावा असा पंकजांचा विजय होणार, पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्यातनं निवडून आणण्याची जबाबदारी माझी, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि विकास ठाकरेंमध्ये लढत निश्चित, काँग्रेसकडनं विकास ठाकरेंना उमेदवारी जाहीर। मी पक्षाचा भ्रमनिरास होऊ देणार नाही, आमचा पक्ष मोठा आहे, ही कुठल्याही पक्षानं गृहीत धरू नये। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंचा भाजपला सल्ला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नाव ऐनवेळी रद्द, चंद्रपूर लोकसभेच्या जागेबाबत तिढा कायम। चंद्रपूरमध्ये हायकमांड जो उमेदवार देणार तो जिंकणारच, हायकमांडला वाटलं मी दिल्लीत हवा तर तसा निर्णय होईल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार, चंद्रपूर मतदारसंघात वडेट्टीवारांच्या नावावर हायकमांडकडनं शिक्कामोर्तब। चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि मुनगंटीवार असा सामना रंगण्याची शक्यता। नागपूरमध्ये गडकरींच्या विरोधात आमचा तगडा पैलवान, नागपूरची जागा काँग्रेस पुन्हा मिळवेल, विजय वडेट्टीवारांकडनं विश्वास व्यक्त। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडनं अमरावतीची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। आमदार शहाजी बापूंचे पुतणे संग्रामसिंग पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। पुढील आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत संग्रामसिंग पाटलांचा पक्षप्रवेश। शहाजी बापूंनीही शरद पवार गटात यावं, आम्हाला रणजित निंबाळकरांचा पराभव करायचा आहे, संग्रामसिंग पाटील यांची प्रतिक्रिया। पुण्यात ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचा प्रचार दौरा सुरू। धाराशिवमधनं गाव भेटी आणि आढावा बैठकीतनं नागरिकांशी संवाद। काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी पवारांची भेट घेतली। मोदी बागेत शरद पवार आणि रवींद्र धंगेकरांमध्ये चर्चा। शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेत भेटीगाठी वाढल्या। कराळे गुरुजींनीही शरद पवारांची भेट घेतली। कराळे गुरुजी वर्ध्यातनं लोकसभा लढवण्यास इच्छुक।
धैर्यशील मोहिते पाटलांची जेऊर इथं माजी आमदार नारायण पाटलांच्या कार्यालयाला भेट। माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी मोहिते पाटलांचा करमाळा दौरा। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल। दोन्ही लोकसभेचे उमेदवार ताकदीनं निवडून येतील, पालकमंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। काही नेत्यांच्या पीएनकडे 15 ते 20 हायवे गाड्या आहेत, एवढा पैसा आला कुठून? तो नेता कोण, त्याचा पीए कोण? तुम्ही शोध लावा, रोहित पवारांचा दत्ता भरणेंना टोला। प्रत्येक मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार, 2 दिवसात गावागावात जाऊन आढावा घेणार आणि अहवाल देणार, जरांगेंच्या बैठकीत निर्णय। माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या पक्षातील सर्वांचे आभार, लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर रश्मी बर्वेंची प्रतिक्रिया। तर विरोधकांना माझ्या नावाची भीती, त्यामुळे बदनामीचा प्रयत्न, रश्मी बर्वे यांचं विरोधकांवर टीकास्त्र। शरद पवारांकडून रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा, रावेरमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी आढाव्यासाठी उपस्थित। रोहिणी खडसेंनी देखील पवारांच्या बैठकीला लावली उपस्थिती। कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवारांकडून पक्ष चिन्हाबाबत जाहीर निवेदन, सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी। अजित पवार गटानं दिलेली जाहिरात न्यायालयाच्या आदेशानुसार नाही, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ट्विट। जे काही करायचे ते लोकांना विचारून, आता माघार नाही, धैर्यशील मोहिते पाटलांच्या पत्नी शीतल देवी यांचं वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटलांच्या कुटुंबियांच्या करमाळ्यात प्रचार दौरा सुरू। पालघर मतदारसंघातनं शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचा प्रचार मेळावे सुरू। पालघरमध्ये अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित नाही, राजकीय पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष। सोलापुरात अजित पवार गटाची 146 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर, अजित पवार गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न। भास्कर पाटील खातगावकर यांच्या सुनेला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नाराजी दूर, अशोक चव्हाण यांची माहिती। आमदार रवी राणा यांच्याकडून मेळघाटात नवनीत राणा यांच्यासाठी भाजपचा प्रचार, आदिवासी बांधवांशी संवाद साधताना कमळाला मतदान करण्याचं रवी राणा यांचं आवाहन। खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत आज पुण्यात आंदोलन, देशात फोफावलेल्या हुकुमशाहीचं दहन करण्यासाठी हुकुमशाहीची होळी प्रज्वलित करण्यात येणार। अहमदनगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेची बैठक, राज्यातील 15 जागेवरती लोकसभा निवडणूक लढवण्याची बैठकीत घोषणा।